एका मुलीची घटना संपूर्ण देशात व्हायरल। एक अतिशय साधी भोळी दिसणारी मुलगी तिने एका मुलासोबत असं काही केलं की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला। जेव्हा एक मुलगा छोट्याशा गावातून शहरामध्ये मुलाखत द्यायला आला होता, त्याचं आयुष्य त्या दिवशी बदलणार होतं। बसमधून उतरला, बस स्टँडवर बसला, बस स्टँडवर 100 लोक होते, पण अचानक एक साधी दिसणारी मुलगी त्याच्या शेजारी येऊन बसली। त्याला वाटलं गरीब आहे म्हणून तो मदत करायला गेला, पण त्यानंतर तिनं असं काही केलं की त्याचं आयुष्यच बर्बाद झालं। आपण आपल्या समाजात मुलींना देवरूप मानतो, संकटात सापडलेल्या स्त्रीला मदत करणं आपलं कर्तव्य मानतो, पण या साध्या भोळ्या गरीब दिसणाऱ्या मुलीनं असा धक्कादायक प्रकार केला की त्या मुलाचं एका क्षणात आयुष्य बर्बाद झालं। बसवर उभे असणारे 100 लोक अक्षरशः थक्क झाले जेव्हा पोलिसांनी या मुलीचं खरं रहस्य सांगितलं। या मुलीचा प्रकार इतका धक्कादायक होता की जेव्हा याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आला तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडाली। अक्षरशः कमेंटमध्ये काही लोक शिव्या देत आहेत, तर काही लोक म्हणत आहेत कोणाला मदत करायलाच नाही पाहिजे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वातावरण बिघडवणारी घटना घडली आहे। मग नेमकं त्या गर्दीत काय घडलं? साध्या भोळ्या दिसणाऱ्या त्या मुलीनं त्या मुलासोबत असं काय केलं की क्षणात त्याचं आयुष्य बर्बाद झालं? तक्रार केल्यानंतर पोलिसांनी या मुलीचं असं काय रहस्य उघड केलं की ज्यामुळे महाराष्ट्राची झोप उडाली? खरंच अनोळखी लोकांना मदत करण्याची गरज आहे का? किती मदत टाळली पाहिजे? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। एका साध्या भोळ्या दिसणाऱ्या मुलीनं एका मुलाचं आयुष्य एका क्षणात बर्बाद केलं। त्या मुलीनं असं काय केलं की ज्यामुळे महाराष्ट्राला हादरा बसला? अतिशय महत्त्वाची घटना घडली। पहा, ही कथा सुरू होते कोल्हापूरच्या एका दुर्गम आणि छोट्याशा खेड्यातून। एक आदित्य नावाचा एक तरुण त्या गावात राहत होता। अतिशय गरिबीत वाढलेला, पण जिद्दीच्या जोरावर त्यानं आपलं उच्च शिक्षण पूर्ण केलं। वडील शेतात कष्ट करायचे, आई लोकांच्या घरी राहून काम करून आदित्यला शिकवत होती। आज आदित्यचं शिक्षण पूर्ण होऊन 2 महिने झाले होते। आदित्यच्या आयुष्यातला मोठा टर्निंग पॉइंट आला होता। पुण्यासारख्या मोठ्या नामांकित कंपनीमध्ये त्याला मुलाखतीसाठी बोलावलं होतं। त्याच्यासाठी ही आयुष्यातली सगळ्यात मोठी संधी होती। कंपनी प्रचंड मोठी होती, गडगंज पॅकेज होतं, फक्त त्याला मुलाखत द्यायची होती। सगळ्या राऊंड मधून तो पुढे आला। त्याला कागदपत्र घेऊन ये, मुलाखत होणार होती आणि त्याचं सिलेक्शन होणार होतं। पण ही केवळ त्याच्यासाठी नोकरी नव्हती, तर त्याच्या सगळ्या घराचं नशीब पालटवणारी एक सुवर्ण संधी होती। तो घरातून निघाला। आईनं त्याच्या कपाळावर टिळा लावला, तोंडात दही साखर घातली। वडिलांनी आपल्या जुन्या कपाटातून त्याला काही पैसे काढून त्याच्या हातात दिले। बाळा, ही संधी सोडू नकोस, आपल्या घराची गरिबी तुला हटवायची आहे। आदित्यनं त्या सर्व मूळ कागदपत्रांची फाईल बॅगेत भरली, थोडे पैसे घेतले, त्याने एक महागडा मोबाईल घेतला होता, तो मोबाईल खिशात टाकला आणि तो एसटी बसनं जाण्यासाठी बस स्टँडला आला। तिथं आल्यावर त्याला लगेच बस लागली। तो बसमध्ये बसला। बसमध्ये ज्यावेळी बसला तर त्याच्या मनात त्याला नोकरी लागल्यानंतरची स्वप्न दिसू लागली। त्याला थोडीशी झोप लागली होती। त्याला वाटत होतं आता आपलं स्वप्न, ज्या ठिकाणी ही नोकरी लागेल त्यानंतर आपलं घर असेल, गाडी असेल, वेगवेगळी स्वप्न तो बघत होता। आपले आई वडील देखील कष्टातून मुक्त होतील। हळूहळू गाडी शहराकडे पोहोचत होती। त्याला कल्पना नव्हती की त्याच्यासोबत बस स्टँडवर असं काहीतरी घडणार होतं की ज्यामुळे संपूर्ण त्याचं आयुष्य एका क्षणामध्ये संपणार होतं। गाडी शहरात पोहोचली। आदित्य, ते तिथली गर्दी, वातावरण त्याच्यासाठी सगळं नवीन होतं। तो कधी इतक्या मोठ्या शहरात एकटा आला नव्हता। बस स्टँडवर उतरल्यावर त्याला समोर माणसांचा महासागर दिसला। मुलाखतीला अजून 2 ते 3 तास शिल्लक होते, म्हणून त्यानं विचार केला की लगेच कंपनीमध्ये जाण्यापेक्षा आपण बस स्टँडवरच बसूया आणि मुलाखतीसाठी जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याची एकदा तयारी करावी। त्याकरता त्यानं पाहिलं, तो एका बाकावर जाऊन बसला। त्याच्या पाठीवर एक बॅग होती, हातात फाईल होती। खूपच साधा, खेडवळ व प्रामाणिक दिसत होता। पांढरा शर्ट, काळी पॅन्ट आणि टाय लावलेला होता। तो भोळा दिसत होता, पण तो व्यवस्थित मुलाखतीसाठी तयार होऊन आला होता। आजूबाजूला 100हून जास्त लोक होते। कोणाचंच कोणाकडे लक्ष नव्हतं। प्रत्येकाला आपल्या प्रवासाची घाई होती। आदित्य मात्र आपलं डोकं शांत ठेवून वाचन करण्याचा प्रयत्न करत होता। त्याला कल्पनाही नव्हती की याच गर्दीत काही लोकांची नजर त्याच्यावर खिळलेली होती। 10 ते 15 मिनिटं झालेच असतील, त्याच्यासोबत दुर्दैवी प्रसंग घडणार होता। त्याचा पहिला अध्याय आता सुरू होणार होता। थोडा वेळ झाला। अचानक एक मुलगी त्याच्या समोरून चालत आली। दिसायला अत्यंत साधी, एखाद्या गरजू कुटुंबातील सुसंस्कृत मुलगी ती वाटत होती। तिनं अतिशय जुने पण नीटनेटके कपडे घातले होते। ती मुलगी आदित्यच्या अगदी जवळ येऊन बसली। सुरुवातीला आदित्यला वाटलं की ती एखादी प्रवासी असेल, पण तिचं वागणं थोडं विचित्र होतं। ती समोर न बघता सारखे मान तिरकी करून आदित्यकडे बघत असायची।
तिचे डोळे काहीतरी शोधत होते, जणू ती त्याचा पूर्ण अंदाज घेत होती. आदित्यनं जेव्हा तिच्याकडे बघितलं तेव्हा तिनं लगेच आपली नजर चोरली. आदित्यला थोडा संकोच वाटला. तो शहरात पहिल्यांदा आला होता. आदित्य आणि त्या मुलीमध्ये एक वयस्कर आजी बसल्या होत्या. त्या आजीच्या चेहऱ्यावर खूपच थकवा होता आणि त्या आपल्या तंत्रीतच होत्या. त्या आजी तिथं असेपर्यंत आदित्यला थोडं सुरक्षित वाटत होतं, पण मुलगी मात्र पलीकडून आदित्यकडे बघत असायची. ती कधी आपल्या पर्समध्ये काहीतरी शोधत होती, तर कधी मोबाईल नसताना कानाला हात लावत होती. अतिशय चित्रविचित्र हालचाली करत होती. जणू काही ती आदित्यच्या संयमाची परीक्षा घेत होती. काही वेळानं त्या आजीची बस आली. त्या बाकावरून उठून निघून गेल्या. आता त्या बाकावर फक्त आदित्य आणि ती मुलगी उरली. आजी गेल्यानंतर ती मुलगी अधिकच जवळ सरकली. आदित्यला आता स्पष्टपणे भीती वाटू लागली. तो आपला मोबाईल खिशातून काढून वेळ बघत होता, तेव्हाच त्या मुलीचे डोळे त्या मोबाईलवर खिळले. तिनं हळूच संवाद सुरू करण्याचा प्रयत्न केला. ती आवाजात खूप कापरा करत बोलली, जणू ती रडली असावी. दादा, मला एक मदत हवी होती. मी खूप संकटात आहे. आता इथं तिने तिचा पहिला डाव टाकला. आदित्यच्या मनात पुन्हा तीच दातृत्वाची भावना जागी झाली. खेड्यात राहिलेला, आई वडिलांची शिकवण, गरीबाला मदत करा म्हणून तो डायरेक्ट त्यानं तिला विचारलं, काय झालं? तिनं आपल्या घरची परिस्थिती आणि एक भयानक चित्र त्याच्यासमोर उभं केलं. मी घरून निघून आले. माझ्या आईचं खूप मोठं ऑपरेशन झालंय. माझे पैसे आणि फोन बसमध्येच विसरले. मला माझ्या वडिलांना कळवायचं आहे की मी सुरक्षित आहे, नाहीतर काळजीनं ते मरून जातील. आदित्यला आपल्या आईची आठवण झाली. तो थोडासा घाबरला, पण तिच्या बोलण्यातल्या त्या आर्जवामुळे त्याचं मन विरघळलं. सुरुवातीला तो साशंक होता, पण पुढील बराच वेळ त्यांच्यात संवाद राहिला. ती मुलगी आदित्यला आपल्या शिक्षणाबद्दल, गावातील कष्टाबद्दल सांगू लागली. तिने इतकं गोड आणि विश्वासानं बोललं की आदित्यला आता तिच्याबद्दल सहानुभूती वाटू लागली होती. तिनं पहिला डाव टाकला आणि हळूहळू ती शिकार पकडण्यासाठी तयार झाली. कोणालाच कल्पना नव्हती की 100 लोक तिथं उभे होते, पण ही मुलगी त्याच्यासोबत असं काही करणार होती. एका क्षणात त्याचं आयुष्य संपून जाणार होतं. खरोखर ही मुलगी गरजू आहे. आदित्य आपल्या मुलाखतीचा अभ्यास विसरून तिच्या गप्पात इतका गुंतला की त्याला किती वेळ झाला समजलंच नाही. तिला मदत करणं हे त्याला पुण्याचं काम वाटत होतं. ती मुलगी बोलताना अधूनमधून बस स्टँडच्या गेटकडे बघून एका ठराविक पद्धतीनं आपल्या केसावरून हात फिरवत होती, जणू काही ती कुणाला इशारा देते की काय असं वाटत होतं. पण आदित्य तिच्या बोलण्यात इतका गुंग झाला की तिचे इशारे त्याला समजतच नव्हते. आदित्यला वाटलं की ती फक्त नीट केस करते आहे, पण ते प्रत्यक्षात त्याच्या पाठीमागं कोण उभं होतं, कोणाला इशारे देत होती, काय इशारे सुरू होते याची कल्पनाच त्याला नव्हती. आदित्य आपल्या गरीबासारखा तिच्यासोबत बोलत होता. आदित्यच्या आता काही काळानंतर झालं असं, बोलता बोलता आदित्यच्या मागे 2 लोक डायरेक्ट चक्रा मारायला लागले. 2 लोक, 2 व्यक्ती ज्या होत्या त्या चेहऱ्यावर एक प्रकारचे विचित्र भाव होते. ते आदित्यच्या मागे चक्रा मारत होते. 2 सेकंद ते आदित्यच्या पाठीमागे उभे राहायचे. ही मुलगी त्यांच्याकडे वळून बघायची, जणू काही ती या टोळीचाच एक भाग होती की काय. आता आदित्यला तिच्यासोबत बोलणं अगदी बरं वाटत होतं. अनोळखी शहरात कुणीतरी आपलं मिळालं त्याला असं वाटत होतं. आता आदित्य रिलॅक्स झाला होता. त्याला आपल्या बॅगचं, पाकिटाचं भान राहिलं नव्हतं. ती मुलगी अधूनमधून त्याच्या बॅगेला स्पर्श करत होती, जणू काही ती बॅग किती जड आहे याचा अंदाज घेत होती. आदित्यला वाटलं की सहज बसली असेल. जवळपास 25 मिनिटं हा त्यांचा मानसिक खेळ सुरू होता. आदित्यला पूर्ण खात्री पटली की मुलगी देवाघरच्या दूतासारखी आपल्याला भेटली. मुलाखतीला जाण्यापूर्वी एका संकटात असणाऱ्या बहिणीला मदत करणं हे तो आपलं भाग्य समजू लागला. त्यानं विचार केला, आज जर हिची मदत केली तर देव मला नक्की मदत मिळवून देईल. अचानक तो काळजात ठोकवणारा क्षण आता पुढे येणार होता. तिनं अत्यंत नम्रपणे विचारलं. तिनं दुसरा डाव टाकला. दादा, फक्त 2 मिनिटं तुझा फोन मिळेल का? मी फक्त बाबांना फोन लावते आणि तुला लगेच परत करते. माझा नंबर माझ्या डायरीत आहे, फक्त तू एकदा बोलून दे. आदित्यनं क्षणाचाही विलंब केला नाही. त्यानं नवीन आयफोन घेतला होता, कर्जाच्या हप्त्यावर. तो फटकन त्यानं तिच्या हातामध्ये दिला. फोन उचलला, लावला. हॅलो हॅलो, रेंज नाहीये असं म्हणून ती बाकावरून उठली आणि हळूहळू 10 ते 15 फूट पुढे गेली. तिच्याकडे तो पाहत होता, पण ती अचानक इतक्या मोठ्या गर्दीत शिरली की त्यानंतर ती पूर्णतः दिसेनाशी झाली. आदित्यला भीती वाटू लागली. आदित्य दचकून उठला. अगं माझा फोन, असं ओरडत तो त्या दिशेनं पावलं टाकत पळू लागला. तो तिच्या दिशेनं मागे धावणार इतक्यात पाठीमागून एका तरुणानं त्याच्या खांद्यावरची ती बॅग हिसकावली, ज्यामध्ये त्याचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स होते.
आदित्य गोंधळला. फोन पकडू की बॅग? तो बॅग पकडण्यासाठी मागे वळला तर समोरून आलेल्या दुसऱ्या तरुणानं त्याच्या खिशात हात घालून त्याचं पाकिट मारलं आणि त्याला जोरात धक्का दिला. आदित्य जमिनीवर कोसळला. काही सेकंदात ती मुलगी, बॅग चोरणारा, पाकिट मारणारा त्या 100 लोकांच्या गर्दीत गायब झाले. आदित्य तिथं हतबल होऊन बसला. त्या बॅगेत त्याचं आयुष्यभराचं कष्ट होतं, ज्याशिवाय त्याला मुलाखत देणं अशक्य होतं. पाकिटात आणलेले शेवटचे पैसे त्याच्यामध्ये होते. बस स्टँडवर उभे असणारे 100 लोक फक्त बघत राहिले. कुणी मदतीला धावून आलं नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आलं. ती मुलगी मोडस ऑपरेंडीची तज्ज्ञ होती. ती एक संघटित टोळी होती, ज्या मुलांकडे, प्रवाशांकडे जाते आणि त्यांच्याकडून पैसे किंवा त्यांच्या गोष्टी चोरून घेते. आज आदित्यकडे त्या सर्टिफिकेटमुळे तो मुलाखतीला गेला नाही. कोणाकडून तरी उसने पैसे घेऊन डायरेक्ट घरी गेला. आदित्यकडे त्याचे सर्टिफिकेट्स नाहीयेत, ना त्याची नोकरी आहे, ना तो आज एक धडा घेऊन परतला. धडा फक्त त्याच्यासाठी नाहीये, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे. आता गुन्हेगार देवाच्या रूपात देखील तुमच्या शेजारी येऊन बसले असू शकतात. त्यामुळे पुढच्या वेळी मदत करताना 100 वेळा विचार करा. जर कोणाला फोन हवा असेल तर त्याला जवळच्या हेल्प डेस्कवर किंवा पोलिसांकडे जाण्याचा सल्ला द्या. तुमची एक छोटीशी सावधगिरी तुमच्या आयुष्यभराचं कष्ट वाचवू शकते. हा व्हिडिओ आता तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत, पालकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून कोणत्याही मुलाचं आयुष्य अशा नराधम मुला-मुलींमुळं, टोळ्यांमुळं उद्ध्वस्त होणार नाही. आदित्यची चूक काय होती? अशा परिस्थितीत तुम्ही काय केलं असतं? आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.